महत्वाचा सामना बी ग्रुप मध्ये आपण आहोत आणि पहिली मॅच बी ग्रुप मध्ये आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षण सजून घ्या, चला घाई करा. आणखीन एक महत्वाचा सामना दाबे मोहन आणि त्याच वेळेला रेणुशी संघ आपण देखील तयार आहात. दाबे मोहन आणि त्याच वेळेला रेणुशी संघ आपण देखील तयार आहात. दाबे मोहन संघाचा कर्णधार आणि रेणुशी आपण देखील तयार आहात. नेक्स्ट मॅच लगेचच खेळवण्यात येईल. प्रथमेश आणि सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. महत्वाचा आणखीन एक सामना आपल्या भेटीला बी ग्रुपला इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळते. खरं तर कोयना सोयशी कांडाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. सोमेश्वर क्रिकेट क्लब कोट्रोशी यांच्या माध्यमातून आयोजित सोमेश्वर चषक 2025 क्रिकेटचा आणखीन एक चांगला दर्जाचं आयोजन असणारी स्पर्धा आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. आज मला वाटतं सर्वाधिक जास्त मागणी एकाच खेळाडू आहे रुपेशला. रुपेश अर्थात बुऱ्या सर्वाधिक जास्त मागणी त्यालाच आहे. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी दाखल झालेले आहेत. आपल्याकडे तितकासा वेळ नाही आहे की आपण टीम हडल्सलाही वेळ देऊ शकतो. पुढची लढत ही मात्र अशा स्वरूपाची राहील. एका बाजूला दाबे मोहन आणि त्याच्या अगेन्स्ट रेणुशी संघ खेळेल. तदनंतर दाभे दाभेकर आणि चतुर्बेट, खांबिल चोरगे आणि कोटरुशी अशा स्वरूपाच्या या पुढच्या लढती राहणार आहेत.
पहिलं षटक तन्मयला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतं. स्ट्राईक एंड वरती बॅटर प्रथमेश, नॉन स्ट्राईक एंड वरती सुरेश सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल, 3 षटकांची लढत, पहिला चेंडू रन विकेटने पहिला बॉल. हाफ ट्रॅकर होता, जास्तीची उसळी इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 1 बाउन्स फ्रॉम दी ओव्हर आणि अर्थात हा चेंडू अभांत स्वरूपाचाच देखील आलाय. अतिरिक्त दावेने सुरुवात झालेली या षटकाची पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती तन्मयला आपण पाहतोय. जर्सी नंबर 70 नंबरची जर्सी परिधान करून हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल निश्चित मिळतेय. सुरेश सेकंड साठी पलटलाय, परंतु प्रथमेश तितकासा इंटरेस्टेड नव्हता. त्याला ठाऊक आहे ही जोखीम घ्यायची नाहीये. रिक्स घेतली की तोटा होतो आणि अर्थात या गोष्टी ज्ञात आहेत त्याला चांगल्या रीतीने. एक सिंगल आली आहे. सुरेश स्ट्राईक एंड वरती असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर आता मात्र मिळालेली या संधीचं सोनं करावं लागेल सुरेशला देखील. पुढचा बॉल अराउंड विकेटने पुन्हा एकदा तन्मय. यावेळेला ऑन साइडला फेकून दिला चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती सुरेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते धारिष्ठ आहे. पहिल्याच बॉलवरती चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. व्हेरी फर्स्ट बॉल. सुरेश सकपाळ स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. रन विकेटने नेक्स्ट बॉल तन्मय. पुन्हा एकदा लोअर फुल टोस. यावेळेला हाईट फॅक्टर निश्चितच आपण पाहिलं ना तर त्याची शहानिशा केली पंतांनी आणि अर्थात एक लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. एक सिंगल इथून मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल पाहायला मिळाला जो ट्रॅव्हल होत असताना 9 धावा धावलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. पहिला षटक तन्मय याचं महागडं राहिलंय कारण पहिल्या चेंज षटकामध्ये 9 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॅटची थिकेज आउटसाइड एज. यशांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातामधून ही कॅच नाही तरी मॅचच होती. सुरेश सारख्या बॅटरला जीवदान मिळणं एक वरदानापेक्षाही मोठी बाब राहू शकते. दहा धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड. सुरेशला यश मिळालं आणि तदनंतर तो आता पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होईल. कमी गतीचा बॉल. व्हेरिएशन चांगलं राहिलं. सुरेशला आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न त्याचा इथे उधळून लावला. हे मनोसुभे उधळून लावलेत. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. चला नेक्स्ट मॅच तयार राहा. दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूला दाबे मोहन आणि रेणोशी. आपण देखील तयार राहा. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार आदरणीय संदीप दादा शेलार साहेब. यावेळेला लोअर फुल टोच होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना अर्थात एनडीसीसी सोनाट या टीमची धावसंख्या धावफलकावरती 11-0. आदरणीय संदीपदादा शिलार साहेब आधारस्तंभ यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला सतीदादा शिलार साहेब आराध्य डिस्ट्रीब्युटर उलवे यांचे विशेष करून आभार. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलाय. टीम सुर्वे टायगर्स द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलेला पाहायला मिळाला. त्यांचे विशेष आभार. आदरणीय सुरेश शेलार साहेब यांचे विशेष करून आभार. ट्रॉफी सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलाय. संजय विठ्ठल शेलार साहेब शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रमुख यांचे विशेष आभार. आदरणीय अरुण विठ्ठल शेलार साहेब यांचे विशेष करून आभार. दिलीप लक्ष्मण शेलार साहेब समाजसेवक यांचे विशेष करून आभार. विजयजी शिंदे साहेब विशेष सहकार्यासाठी KSKचे माजी अध्यक्ष त्यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला सचिनी नलावडे साहेब, संतोषजी नामदेव शेलार साहेब या सर्वांचाच विशेष करून आम्ही आभारी राहू. 11 धावा धावफलकावरती आहेत.
विकास गोलंदाजी मार्कमध्ये विकास मोरे यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा राहिला होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. चेस करण्याचा प्रयत्न केला नाही सुरेशने, स्वतःला आबरलं, स्वतःला सावरलं, मोठा स्ट्रोक पासून वंचित ठेवलं. मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बॉल सोडू देऊ शकत नाही. यावेळेचा बॉल सुरेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालत उत्तुंग षटकार. विकास मोरेवरती हल्ला चढवला. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हल्ले आणि प्रतिहल्ले इथे निश्चितच पाहायला मिळतील. पहिला बॉल उगीच का होईना सोडून दिला असंच वाटत असेल त्या अर्थात सुरेश सकपाळला, कारण त्या बॉलवरती मोठा फटका तो खेळू शकत होता. धावफलकावरती धावा त्या 17, 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं. विकासचा पुढचा बॉल. यावेळेला बॅटच्या टोला लागला, मिस टायमिंग झालाय. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आले. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी जमली आहे. या धावसंख्येवरती लगाम लगावण्यासाठी विकेट मिळवावं लागेल आणि विकेट हे की फॅक्टर राहू शकतं. विकेट मिळवणं फार गरजेचं राहणार आहे. धावा वेगाने ओसांडून आता वाहू लागल्यात. लोअर फुलटोत होता. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. सिंगल इथूनही मिळते. दुहेरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडकडे कोणी नाही आहे. सुरेश पलटलाय. त्याला ठाऊक आहे इथून रन्स गोळा केली जाऊ शकते. धावा पुन्हा एकदा मिळतात. त्या दोन संघाची धावसंख्या 21. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपला. 10 चेंडूचा खेळ संपला. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. काही मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विकास. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर नो बॉल, नो बॉल. ही चुकी केली होती त्यांनी. शेवटच्या बॉल जिथे शेवटच्या क्षणाला सुरेश सकपाळ ड्रिल करून दाखवतो की मी अशा रीतीचा फटका खेळू शकत होतो. हा अवांतर चेंडू आहे. अर्थात नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिटच्या स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे. 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. फ्री हिटचा बॉल देखील दिशाहीन राहिला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पंचांनी अगदी टायटनिकच्या पोज मध्ये सांगितला वाईट बॉल आहे. एनडीसीसी सोनाट संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सोनाट संघाचा महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश सकपाळला आपण पाहत आहोत. याही वेळेला लोअर फुलटोचा ऑन साइडला सुरेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुरेश सकपाळ टीमशी एकनिष्ठ राहणारा असा तो खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. कारण संघासोबतची आणि क्रिकेट बद्दलची बांधिलकी ज्याने जपली ना त्याला यश नेहमीच मिळतं आणि हा खेळाडू तो आहे की आपल्या संघासोबत नेहमीच एकनिष्ठ राहतो. क्रिकेटची बांधिलकी चांगली जपतो आणि त्याचंच कारण आज त्याला तितकंसं यश मिळतं. संघाची धावसंख्या आहे 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. विकास. खोलातला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. या षटकामध्ये केवळ एक चांगला चेंडू विकासने हाताळला. तो शेवटचा बॉल राहिला होता जो डॉट स्वरूपामध्ये आला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ आहे ना बाकी. शेवटचा आणि अंतिम षटक अथर्वला इन्व्हाइट करण्यात आलं. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या दाबे मोहन आणि रेणोशी टीमचा कॅप्टन. चला रेडी राहा. लगेच टॉस करण्यात येईल.
याही मॅचला थोडासा जास्तीचा अवधी गेलाय, कारण काही गोष्टी ज्या होत्या त्यांचा शंकेचं निरसन करायला वेळ लागला. डाव्या यशेच्या बाहेर व्हाईट बॉल +1, एकंदरीत 2. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अथर्व पुढचा बॉल. हेलिकॉप्टर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हेलिकॉप्टर रीच मध्ये, टप्प्यामध्ये आणि कार्यक्रम योग्यरित्या. षटकार येत असताना पाहायला मिळाला. 37 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या. यावेळेचा बॉल देखील नो बॉल आहे. नो +1, एकंदरीत 39 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये जवळपास आपण पाहिलं ना तर 36 ते 37 धावा जास्तीच्या बनल्या आहेत. त्याच्यापेक्षा वरच्या धावा बनताना पाहायला मिळाल्या नाही. मागील मॅच मध्ये 55 झाल्या होत्या. आडवा बॅटने ऑन साइडला, लांब लचक, षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. फ्रंट लेग पुढे आणला, आडवा बॅटने स्वाईप केलं आणि स्वीप करत असताना षटकार ठोकला. केवळ 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. कदाचित या स्पर्धेतली उच्चांक धावसंख्येची नोंद आत्ताच होते की काय. 47 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावसंख्येची उच्चांक धावसंख्या या स्पर्धेमध्ये नोंदवण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे सुरेश सकपाळ आणि त्याच्या साथीला प्रथमेश धुमाकूळ माजवला आहे दोन्ही बॅटरने. अथर्वचा पुढचा बॉल नो आहे आणि इथे ऑन साइडला केलाय. 1 धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. नो +2 धावा इथून मिळतील त्या 3, परंतु चौथीचा प्रयत्न होईल का. संघाची धावसंख्या या तिहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 50 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी बंद करण्यात येईल. बिरमिणी संघाने अद्याप 14 बॉल टाकलेत आणि 14 मध्ये 50 धावा खर्च केलेल्या आहेत. 14 चेंडूमध्ये 50 धावा आल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि अर्थात या 4 चेंडूसाठी किती धावा खर्च केल्या जातात हे पाहणे फारसं गरजेचं राहणार आहे. प्रथम चांगली बॅटिंग करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण डाबे मोहन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना रेणोशी या संघाला पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल प्रथम स्ट्राइक इन वरती असेल आणि फ्री हिटचा बॉल इथे पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल कमी गतीचा इथे पाहायला मिळाला होता. सिंगल कंप्लीट होते की काय. फेकी इथून स्क्वेअर झाली आहे. सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. तिसऱ्यासाठी पलटला सुरेश सकपाळ. तिसरी धाव देखील कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का. चौथीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. आज या मॅच मध्ये बिरमणी संघाने जो खेळ केलाय ना कदाचित लगान सिनेमा त्यांनी पाहिलाच असावा, कारण तेच क्रिकेट आज इथून पाहायला मिळालंय. बिरमिणी संघ चांगल्या खेळासाठी जाणला जातो, परंतु आज त्या दर्जाचा क्रिकेट होताना पाहायला मिळालेला नाही आहे.
फिकाफेक झाली, अवांतर धावा खर्च झाल्यात. सुरेश ऑन स्ट्राईक, 53 धावा धावफलकावरती आहेत. समोर उडवलाय, फ्लॅट केला, तन्मय चेंडूच्या खाली येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती रन्स मिळतील त्या 4. झेलचा प्रयत्न चांगला झाला तन्मयच्या माध्यमातून. बॉल आतमध्ये ढकलला त्याने, परंतु चेंडूने इथे उलांडले. सीमारेषा रन्स मिळतात त्या 4. हा चौकार आणि या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावन्न धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या. सुरेश स्ट्राईक एंड वरती आहे. सुरेशचा अतिशय अंदाज प्रत्येकाला पसंतीचा आला असेल या मॅच मधला. या वेळेला डाव्या यशीच्या बाहेर आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॅटला बॉल ब्रेक झालाय. या वेळेला आपण पाहिलं तर या वेळेला डावी यशी सोडून जाणारा चेंडू, इथून अवांतर धाव. 58 धावा धावफलकावरती, 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लोअर फुल टोल वसूल केला. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा देखील षटकार. तब्बल 64 धावा धावफलकावरती आहेत आणि 65 धावसंख्येचं विशाल काय लक्ष इथे उभं करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. दाबे मोहन आणि रेणोशी संघाचा कर्णधार्य. दाबे मोहन आणि रेणोशी, चला आपण टॉस करतो आहोत. दाबे मोहन संघ